तर मित्रांनो, आज आपण घेऊया अभ्यास सिनियर के जी. आरव सांगेल आपल्याला आन्सर्स. सांग. 1 + 1 2 2 2 + 1 3 3 3 + 1 4 हां. कसं असतं आता ही मोठी संख्या झाली समजा. ठीक आहे, तर कसं करायचं? समजा 5 + 3 किती होतं? 7 7 कशी होईल? तर याच्यासाठी काय करायचं आपण? तर 5 अशा रेष मारायच्या. 1 2 3 4 5 बरोबर. आणि प्लस आहे. ठीक आहे, प्लस आहे नाही, तर अजून 3 मारायच्या इकडल्या. 1 2 3. आता टोटल मोज किती? 2 3 4 5 6 7 8 बरोबर. 8 आता झालं हे 8, म्हणजे हे करेक्ट आन्सर 8. 8 तर आता हे झालं प्लस. जर समजा मायनस असलं असतं तर काय केलं असतं? तर मायनस असल्यावर काय करायचं मित्रांनो? ठीक आहे, समजा हे 5 रेषा अशा मारून घ्यायच्या. ठीक आहे, 1 2 3 4 5 5 आहे बरोबर. तर आता याचे मायनस असल्यामुळं म्हणजे काय? वजा बाकी. अर्थातच मायनस म्हणजे हे रेड्यूस करायचं. तर हे किती आहे? 3 आहे ना पुढचे. तर हे 3 रेषा मिटवायच्या. आता किती राहिले? 2 हां 2 2. तर मग याचा आन्सर किती आहे? 2. म्हणजे काय? प्लस आणि मायनसचा फरक कळाला का तुला? हां काय प्लस म्हणजे? प्लस म्हणजे की ॲडिशन. ॲडिशन हां, आणि मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. म्हणजे प्लस कसं असतं? प्लस आणि हे मायनस है ना. आता मला तू काढून दाखव. ओके, आता तुला मी गणित देतो. ओके, 2 + 2. ठीक आहे, 4 - 2 5 - 3. हां, काढून दाखव. ॲन्सर सांग मला. हे घे चॉक, येल्लो चॉक, ब्ल्यू चॉक. हां, 2 + 2 किती होते? 2 3 रेषावर 2 रेषावर 1 2 आणि अजून हे 2च्या 2 रेषावर 4 हां 4 बरोबर. हां, इकडे दिसू दे. हां, 4 - 2 किती होते? 4 मायनस का? मायनस म्हणजे वजाबाकी, म्हणजे सबस्ट्रॅक्शन. ते जास्त विचार नाही करायचा काय येईल. तर अशा पहिले 4 रेषा ओढून घे. 4 रेषा ओढ. हे 4 आहे ना. 5 अरे 4 रेषा ओढ, मी सांगतो. 1 2 3 4. ओके, 4 झाले. तर आता त्यातून 2 मायनस करायचे आपल्याला. ठीक आहे, तर 2 रेषा मिटून टाक. किती राहिले? 2 हां, मग 2 लिही. इथं 2 बरोबर. समजलं का? ओके. आता हे किती आहे? याला काय म्हणायचं? 5 नाही, हे किती आहे? कोणतं साईन आहे? प्लस आहे का मायनस आहे? प्लस अरे प्लस, याला प्लस म्हणायचं. ठीक आहे, आणि याला मायनस. तर हे कोणतं साईन आहे? मायनस. हां, मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, म्हणजेच वजाबाकी. ठीक आहे, ओके. तर हे कर 5 रेषा ओढ इथं. झाले 5 रेषा ओढल्या. आता किती मायनस करायचे आपल्याला? हे मायनस आहे ना. मायनस किती करायचे? मायनस हे किती आहे? 3 3 आहे ना. मग 3 रेषा मिटून टाक इथून. 3 रेषा मिटव याच्यातून. मग किती राहतात नंतर? 1 2 1 2च मिटवल्या ना, अजून एक मिटव. 3. आता किती राहिले? 2. हां, मग इथं 2 लिही. आणि 2 कसं काय आलं? किती बी येऊ शकतं, मी तसं गणित दिलं बरोबर. आता हे मायनस असल्यामुळे किती झालं? 5 - 3 2, म्हणजे 2 करेक्ट आन्सर. 4 - 2 किती झालं? 2 बरोबर. आणि 2 + 2 4, हे बरोबर आन्सर. म्हणजे समजलं आता. प्लस आणि मायनसचा डिफरन्स. प्लस म्हणजे ॲडिशन, मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन, अर्थातच वजा बाकी.
बरोबर. तर आज काय शिकलो आपण? प्लस आणि मायनस. मायनस. बरोबर. चला ओके. हां चला बाय बाय करा. बाय बाय.